पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीत खतांचा वापर कमी करावा तसंच दैनंदिन वापरात तेलाचाही वापर कमी करावा असं आवाहन केलं आणि या आवाहनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। विरोध दर्शवत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून द्यायला हवीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर वापरच कमी करा म्हणून सांगणं चुकीचं असल्याचंही शेतकऱ्यांनी म्हटलंय। या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय पंकज क्षीरसागर यांनी। त्याचे परिणाम काय फक्त आव्हान जनतेसाठी केलं त्यांनी, पण नेत्यांना हे नियम लागू पाहिजे ना। आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, पंतप्रधान सगळे पेमेंट घ्यायला नाही पाहिजे, कोणत्याही सुविधा घ्यायला नाही पाहिजे। ते विमानाने घेणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये म्हणजे हे योग्य नाही त्यांचं म्हणणं। देशातल्या लोकांनी फार विश्वासानं तुम्हाला खुर्चीवर बसवलंय आणि हा देश कृषीप्रधान आहे। आता हंगाम पुढे तोंडावर आलेला आहे। सध्या शेतामधली कामं सगळी ट्रॅक्टरने यंत्रानं होत असतात, त्याला डिझेल लागतंय आणि त्याचबरोबर आता तुम्ही डिझेल बी कमी वापरा म्हणतायत, खतं कमी वापरा म्हणतायत। यानं जर उत्पन्न जर घटलं तर परत एकदा देशामध्ये हाहाकार माजणार आहे आणि तुम्ही हे आव्हान करून एक प्रकारचा अमेरिकेला तुम्ही सपोर्ट करत आहात, कारण अमेरिकेमध्ये मधून तुम्ही बऱ्यापैकी शेतीमाल आयात करणार आहात। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही तुमचे खर्च कमी करायला पाहिजे होते। तुम्ही देशामध्ये जे बाहेर देशामध्ये विमानाने येणं त्यानं फिरता, तुम्ही ते दौरे कमी करा आणि शेतकऱ्याला डिझेल आणि हे पुरवा, खतं पुरवा। म्हणजे या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तेल उत्पादन वाढीसाठी काहीच केलं नाही आणि आज अचानक येऊन आम्हाला सांगता की तुम्ही तेल कमी वापरा। एकीकडे तुम्ही आत्मनिर्भरतेच्या घोषणा करता, मग ह्या परिस्थितीमध्ये इंधन तेल, डिझेल असेल किंवा खत जर कमी वापरलं तर उत्पादन वाढेल का आणि आपण आत्मनिर्भर होऊ का, याचा पंतप्रधानांनी घोषणेपूर्वी विचार करायला पाहिजे होता। खरं तर पंतप्रधानांनी अतिशय चुकीचं मार्गदर्शन देशाला केलंय। तुम्ही येऊन थाळ्या वाजवायला सांगायच्या आणि आम्ही थाळ्या वाजवायच्या आणि आज तुम्ही येऊन सांगायचं तेल वापरू नका आणि वापरायचं नाही। शेतकरी अंधभक्त नाही, हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। नवी मुंबईनंतर आता सिडको तिसरी मुंबई उभारणार आहे। पनवेल उरण तालुक्यातल्या 90 गावांमध्ये नैना सिटी उभारली जाणार आहे।